आज सुबह भी किया है। सुबह मन नहीं भरा, आज हुआ है लाठीचार्ज हुआ है, आज सुबह मारे आज। इन लोगों का मन नहीं भरा कल जो इन्होंने खून बहाया है उससे। कल की जो मीटिंग हुई थी आपकी जेपी नड्डा जी के साथ, उसके बारे में कुछ अगर अपडेट हो तो? वेस्ट ऑफ टाइम, 5 घंटे में बिठा के रखा, कुछ जवाब नहीं आया है, कोई शर्म नहीं है। इन हाइंडसाइट हमें रियलाइज हुआ कि हमें जो है टाइम वेस्ट करने के लिए वहाँ बुलाया गया था। 2 घंटे तो ऑलमोस्ट एक हाउस अरेस्ट में रखा गया। उनको बुलाकर यहाँ पर मुझे अकेला करने की इनकी साजिश थी जो उन्होंने करी, और एक नैरेटिव चला गया कि सौरव और आशुतोष ग्राउंड पर नहीं है। इनको जेपी नड्डा के घर पर हाउस अरेस्ट करके रखा था। इनके मोबाइल छीने गए थे। अच्छा, इनके पास अपने मोबाइल भी नहीं थे। रिपोर्ट आ रही थी कि आपको डिटेन भी किया गया था, क्या वो सच है? पुलिस मुझे, जो गीतांजलि मैम है उनके ऊपर अटैक कर रही थी, और बाद में मेरे ऊपर भी लाठीचार्ज करने की कोशिश करी गई। गीतांजलि मैम जो है उनके बाल तक एक मेल पुलिस ऑफिसर ने खींचे जिसका नाम संदीप लांबा है। But were you detained yesterday? I wasn't, but they tried their best. क्या और बैरिकेड लगा रहे क्या? डीसीपी से बात कर ले, क्या पूछ ले उससे। अभिजीत, आप मानते हैं कि इतने सारे एक्शंस के बाद आपका प्रोटेस्ट और मजबूत हुआ? बात प्रोटेस्ट की मजबूत नहीं है, बात यह है कि क्या इस सरकार में दिल है या नहीं। और ये इकलौता प्रोटेस्ट नहीं जिसके ऊपर इन्होंने इस तरह से ब्रूटैलिटी दिखाई है। इस देश में जितने भी प्रोटेस्ट होते हैं सभी पर ऐसी ही ब्रूटैलिटी दिखाई है। 12-12 साल की बच्चों का सर फोड़ रहे हैं ये लोग। एक धर्मेंद्र प्रधान जिसके ऊपर ऑलरेडी 20 से ज्यादा बच्चों का खून है, उसको बचाने के लिए और बच्चों का खून बहा रही है। शर्म आनी चाहिए इस सरकार को। अड़ियल रवैया क्यों है सरकार का? सरकार इस प्रकार से छात्रों के साथ बिहेव, ये सरकार नहीं है, ये तानाशाही है। इसको सरकार कहना बंद कर दीजिए आप लोग। सरकार वो होती है जो जनता द्वारा चुनी जाती है और जनता के लिए काम करती है। सरकार नहीं, ये तानाशाह है। सरकार का दावा है कि सोनम जी को हॉस्पिटल में इसलिए शिफ्ट किया गया क्योंकि उनकी तबीयत खराब थी, वो चाह रहे थे कि वो सुरक्षित रहें। इस आंदोलन सुरू होतं। या आंदोलनादरम्यान चलो संसद या मोर्चा दरम्यान अनेक आंदोलकांना मारण्याचा प्रयत्न झाला, लाठीचार्ज करण्यात आला, अत्यंत ब्रुटॅलिटी झाली असा आरोप अभिजीत दिपके यांनी केलेला आहे। आणि या सगळ्या मुद्द्यावर आता मात्र संवाद व्हायलाच हवा अशी भूमिका अभिजीत दिपके घेत आहेत आणि तो संवाद मीडिया समोरच होईल असं आता अभिजीत दिपकेंकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याकरता ही चर्चा थेट ऐकूया आपण। नहीं, कोई नहीं मारा। सुनी तो सर, आप कल जो हुआ उसके बाद अभी कहीं मत कोई नहीं मारा। ये वीडियो आप लोग मना करे जान। ये नहीं, सुन तो लो। ठीक है, मेरा पॉइंट ये है, ठीक है, वो हुआ। उसके बाद अभी समय 10 लोग आके हमें बता चुके कि अंदर में आने दे रहे हैं। ऐसा नहीं है, आप देखोगे, हम बता तो रहे हैं, हम बता रहे हैं पहले ऐसा करते हैं, आप रोड को ऑब्स्ट्रक्ट ना करें। सुनिए, आप भी यहाँ कहीं जा नहीं रहे। देखो रोड, कोई भी एंट्री रोड जंतर मंतर रस्त्यावर बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहेत आणि एंट्री पॉइंट का बंद करण्यात आलेला आहे अशी विचारणा अभिजीत दिपके यांच्याकडून होतीये। ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची सुरू आहे। दिपके आणि पोलिसांमध्ये आंदोलनावरून वाद होताना दिसतोय। ऐकूया आपण तिथं नेमकं काय काय घडतंय।
बोलती भाई नहीं बंद क्यों कीजिए कब बंद अभी बंद आगे नहीं आ सकते क्यों कर रहे हैं आप सत्ता में है 12 साल से, अभी सेंट्रल में आपकी गवर्नमेंट है, तो जो इश्यूज है उस इश्यूज को लेके अगर कोई प्रोटेस्ट करता है, कोई अनशन पे बैठता है, तो मैं समझता हूँ आपकी ड्यूटी है। जब 1932 में, जहां तक मेरी जानकारी है, एरवाड़ा जेल में जब गांधी जी ने आमरण उपोषण चालू किया था, चौथे दिन ब्रिटिश उनके पास आए, उनकी क्या भूमिका है वो समझ ली, और 5वें 6वें दिन गांधी जी का उपोषण छूट गया था। मैं समझता हूं तो ब्रिटिश गवर्नमेंट से भी मतलब बहुत क्रूर, ब्रिटिश गवर्नमेंट से भी बहुत क्रूर ये गवर्नमेंट है। ये सब इन बातों से प्रतीत होता है। और एक व्यक्ति जिसका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन हमारे देश के लिए है, जिसको पद्मश्री अवार्ड से हमने सम्मानित किया है, वो व्यक्ति देश के राजधानी में, हाँ ऐसा नहीं कि लेह लद्दाख में बैठा है या और कहीं बैठा है, दूर बैठा है, देश के राजधानी में बैठा है, जहां से देश का पूरा हम कारोबार चलाते हैं, उस देश के राजधानी में वो बैठा है। और उस पद्मश्री मिले हुए व्यक्ति को मिलने के लिए भी आपको 22-23 दिन तक फुर्सत नहीं मिलती है। और इससे ज्यादा अहंकार की बात क्या हो सकती है। और ये अहंकार ठूस ठूस के भरा है भारतीय जनता पार्टी में। और मैं समझता हूं कि हर एक का वक्त आता है, और अभी बीजेपी का जो वक्त है वो भरने लगे हैं, मैं समझता हूं। और आने वाले दिनों में जो अहंकार बीजेपी के माध्यम से इस देश के लोग देख रहे हैं, उसका पूरी जोर शोर से जवाब आने वाले इलेक्शंस में इस देश का नागरिक देगा, ऐसा मेरा पूरा विश्वास है। सर एक आखिरी सवाल, रायगंज से दीप के भी जो है वो भी संभाजीनगर से, तो आप भी महाराष्ट्र के सांसद हैं, तो एनसीपी एसपी का इसमें कैसा योगदान रहेगा इस प्रोसेस में? नहीं, हमारी लीडर आदरणीय सुप्रिया जी जंतर मंतर पे जाके आई थी, और उन्होंने अभिजीत दीपके जी से और डॉक्टर सोनम वांगचुक जी से मुलाकात भी की थी। और उन्होंने वहां पे उनको आश्वस्त किया था कि हमारे जो 8 सांसद है वो आपके साथ है, और पूरी ताकत से हम आपके इन मुद्दों में आपके साथ रहेंगे। ये उनको पहले ही आश्वस्त किया था। लेकिन अभी आप बोलते बोलते अन्ना हजारे जी की बात आपने की, मैं समझता हूं कि अभी अन्ना हजारे जी कहाँ है, अभी कहाँ है? अब देश में इतने मुद्दे चल रहे हैं, इश्यूज चल रहे हैं, अन्ना हजारे जी आलेला आहे। त्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, त्या विद्यार्थ्यांना खरोखर आम्ही सलाम करतो। ज्या हुकुमशाहीच्या विरोधात त्यांनी आंदोलन उभारलंय, हे निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करणार आहे। आणि त्यांच्या पाठी सर्व जनता सक्षमपणे उभी आहे, हे त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं। आणि अशा प्रकारे लाठीचार्ज करून, काल तर दादरमध्ये ज्या पद्धतीचा अमानुष लाठीचार्ज, काय करत होते ते विद्यार्थी? घोषणा देत होते ना, घोषणा देणाऱ्यांचे तुम्ही केस ओढणार, तिथल्या मुलींचे केस ओढणार, त्यांच्यावर लाठीचार्ज करणार, याच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही। मला असं वाटतं ही वेळ आहे, आपण सगळ्यांनी याच्या विरुद्ध बोलायला पाहिजे। नाहीतर उद्या येणारी पिढी ही आपल्याला शंड म्हटल्याशिवाय राहणार नाही। आणि एक निश्चित सांगतो, एक वेळ आम्हाला गुंड म्हटलेलं चालेल, पण आम्हाला शंड म्हटलेलं चालणार नाही। त्यामुळे निश्चितपणे आम्ही सगळेजण त्या विद्यार्थ्यांच्या पाठी उभे आहोत। सन्माननीय अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जाऊन आम्ही त्यांना भेटून पण आलो, आणि आजही आम्ही ठामपणे त्यांच्या पाठी उभे आहोत। मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, आज देखील जे विद्यार्थी आहेत ते ठाण मागून आहेत, आंदोलन देखील अजून सुरू आहे। त्यांची एकच मागणी की राजीनामा दिला पाहिजे। दिलाच पाहिजे ना, शेवट अकाउंटेबिलिटी पाहिजे ना। म्हणजे कोणी उठतं, काहीही करतं, आणि त्याला कोणीच अकाउंटेबल नाही। मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे सरकारमध्ये कोणीतरी तर अकाउंटेबल पाहिजे। घटना घडतात, पण जबाबदारी कोणाचीच निश्चिती होत नाही जबाबदारीची। हे अत्यंत सिस्टीम मधलं भयानक
चित्र आहे. काही सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल होते, ते पोलिसांच्या नावाची पट्टी नव्हती, जे सिम्बॉल असतं ते देखील नव्हतं. मला असं वाटतं पोलिसांनी पोलिसांप्रमाणे वागावं, गुंडांप्रमाणे वागू नये, हे त्यांना शोभत नाही. शेवट ते सरकारला जबाबदार नाहीयेत, ते भारतीय घटनेला जबाबदार आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दिल्ली पोलिसांकडून तर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या सगळ्याच आंदोलकांची नाही, ही नेहमीची मोडस ऑपरेंटी आहे पोलिसांची. नंतर गुन्हे दाखल करायचे, त्यांना केसेसमध्ये अडकवायचे, त्यांचे पासपोर्ट आहे. मला असं वाटतं एक काल का परवा मी नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत होतो आणि त्याच्यात ते पंतप्रधान त्यावेळेचे मनमोहन सिंग यांना सल्ला देत होते की लाठीचार्ज कसे तुम्ही करता, लाठीचार्ज करणं चुकीचं आहे वगैरे. मला असं वाटतं एकदा स्वतःचं भाषण त्यांनी स्वतः ऐकलं पाहिजे. काल कॉंग्रेस जनता पार्टीचं शिष्टमंडळ म्हणजे दोघं जण जे.पी. नड्डा यांची भेट घ्यायला गेली, तर जे.पी. नड्डांनी सांगितले की आम्हाला वेळ पाहिजे, आम्ही तुमच्या मागण्यांवरती विचार करू, मात्र त्यांना वेळ पाहिजे. अजून किती वेळ पाहिजे, कारण का 22 जण गेले 20 दिवस काय करत होते? मग गेले 20 दिवस काय करत होते? मला असं वाटतं, आणि ही गोष्ट फक्त दिल्लीतच घडत नाही, ह्या गोष्टी मुंबईतही घडत आहेत. आपल्याला माहित असेल, चेंबूरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना झाली होती. त्या घटनेमध्ये एका चिमुरड्याचा झाड पडून मृत्यू झाला. चालता चालता एक माणूस गटारात पडला आणि गटारात त्याचा मृत्यू झाला. याही घटनेला महानगरपालिकेने कोणावरही जबाबदारीची निश्चिती केली नाही. त्याच्यानंतर एक अहवाल बनवला, तोंडाला पानं पुसणारा, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ह्याला कोणीच जबाबदार नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींविरुद्ध, म्हणजे ह्या घटना आहेत फक्त, तर या घटना नाही तर ही सिस्टीमचं फेल्युअर आहे. आणि म्हणूनच उद्या सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करतोय. ज्या महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे, ज्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे त्या लहान मुलाचा मृत्यू झाला, एक माणूस गटारात पडला, त्यानंतर सुद्धा कुठल्याही अधिकाऱ्यावर कसलीही कारवाई झाली नाही. एक थातूर मातूर दंड त्या कंत्राटदारांना रिकमेंड करण्यात आला, तोही अजून त्यांच्याकडनं वसूल केला गेला नाही. पण जो अधिकारी 11 वर्ष त्या गार्डन डिपार्टमेंटवर बसून आहे, त्या अधिकाऱ्यावर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. आमचं उद्याचं आंदोलन हे फक्त त्या अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, तर जबाबदारी निश्चिती न करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून माझं सर्व मुंबईकरांना आव्हान आहे की नुसता हा महानगरपालिकेचा विषय नाहीये, हा व्यवस्थेचा विषय आहे. ज्या व्यवस्थेमध्ये कोणीच जबाबदार नाही अशी जी व्यवस्था उभारण्या करण्याचा प्रयत्न सरकार करतंय, त्या व्यवस्थेच्या विरोधातलं उद्याचं आंदोलन आहे. तर आपण सगळ्यांनी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो, मुंबईतल्या सर्व नागरिकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व लोकांना की उद्या 11 वाजता आपण हे व्यवस्थेविरुद्धचं आंदोलन आहे हे करण्याकरता आपण या, असे मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. महापालिका आयुक्तांना तुम्ही पत्र लिहिलं होतं की या या सगळ्या पत्राचं उत्तरही आम्हाला देत नाही, ना आम्हाला कुठली चर्चा करायला बोलवत. फक्त त्यांचा म्हणजे हे मोदींपेक्षाही आयुक्त मोठे झाले. मोदींना तर युगो आहेच, पण मोदींपेक्षाही मोठा युगो भिडन आहे असं मला वाटायला लागलं. काल संदीपजी दादरमध्ये नीटच्या विरोधात पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये आंदोलन पाहायला मिळाले. तरुण विद्यार्थी होते, त्यांच्यामध्ये एक बॅनर औरंगजेबाचा पाहायला मिळाला. मग प्रश्न उपस्थित होतो, काय औरंगजेबाचा बॅनर पाहायला मिळाला, मला वाटतं फोटोचा. मी तरी बघितला नाही. संदीपजी, तुमच्या माझ्या इथे जी मुलं आलेली ना, जी इथे उभी होती, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा. आता हे सगळं सांगतील की याच्यामध्ये ISI आहे, चायना आहे, हे आहे, ते सगळं आणतील. पाकिस्तानच्या अँगल पाकिस्तान आहे, सगळं. उद्याच्या आंदोलनामध्ये कोणते होते? युक्रेनचे पण लोक असू शकतात. मला असं वाटतं आपल्या जो घरी एखादा मुलगा आपला चिडला ना, तर त्याला आपण काठीने बदलत नाही, त्याची आपण समजूत घालतो. तुम्ही दरवेळेला विद्यार्थ्यांना मन की बात सांगताना हेच पंतप्रधान आहेत ना,
परीक्षा कशी द्यायची, काळजी कशी करायची, अभ्यास कसा करायचा, हा शहाणपण शिकवता ना. मग त्याच विद्यार्थ्यांवर काल लाठी उगारताना काही वाटलं नाही तुम्हाला? त्यावेळेला तुमची संवेदनशीलता कुठे गेली? तुमची वडील कितवंचं नातं कुठे गेलं मोदी साहेबांचं? नागपूरचा विद्यार्थी आहे, तो पोलीस त्याला मारहाण करत होते तरी तो नागपूरचा विद्यार्थी ठाण मारून होता. तो सांगता आम्ही न्यायासाठी आलो, मात्र पोलीस त्याला मारत होते. बघितलं मी तो व्हिडिओ. अत्यंत, मी तुम्हाला सांगितलं, कालचं चित्र हे मनाला अस्वस्थ करणारं चित्र आहे. आणि त्याच्यामुळे मीच नाही, तुम्हीच नाही, तर मला असं वाटतं सगळा भारत देश अस्वस्थ झालेला आहे. संदीपजी, तुम्ही मनसे नेते आहात, मात्र एक आंदोलक पण आहात. काल एकंदरीतच चैत्यभूमीच्या परिसरामध्ये ज्या प्रकारे पोलिसांची अरेरावी पाहायला मिळाली, एक महिला विनंती करते की थांबू नये, तरी पण इकडे थांबू नका, तिकडे थांबू नका, अशा प्रकारचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. मला असं वाटतं व्यवस्थेने ती गोष्ट ओळखली पाहिजे की जेव्हा सामान्य माणूस जो कुठल्याही पक्षाला बांधील नाहीये, जो कुठल्याही विचारधारेला बांधील नाहीये, तो जेव्हा व्यवस्थेवर चिडून रस्त्यावर उतरतो तेव्हा ती धोक्याची घंटा सरकारने ओळखली पाहिजे. जर ओळखली नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. कालच्या आंदोलनामध्ये 60हून अधिक विद्यार्थी जे आहेत, आंदोलनकर्ते जे आहेत, ते जखमी झालेले पाहायला मिळाले. मात्र या सगळ्यानंतर एखाद्याचा जर जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण राहिला असता? मला असं वाटतं सरकारच जबाबदार आहे याला. मला 20 दिवस सोनम वांगचूक उपोषणाला बसलेले, 20 दिवस सगळे विद्यार्थी तिथे जमलेले. 20 दिवसात सरकारला का वाटलं नाही आपण यांच्याशी बोलावं, हा महत्वाचा प्रश्न आहे. तो राजीनामा द्या नाही द्यायचा आहे हा नंतरचा विषय. पण तुम्ही बोलूही शकत नाहीत, संवादही साधू शकत नाहीत. आणि संवाद साधायला तुमचा कुठला अहंकार मध्ये येतोय, मला असं वाटतं हे महत्वाचा विषय. एवढा अहंकारीपणा कशाबद्दल आहे? कसला अहंकार आहे एवढा? ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या लोकांची तुम्हाला बोलायचा नाही, हा कुठला अहंकार आहे? तर विरोधक असतील किंवा मग जे सत्तेतले असतील, पावसाळी संसदेतलं अधिवेशन सुरू व्हायचा दुसरा दिवस आहे आणि एनडीएच्या आज सगळ्याच खासदारांना मोदींनी बोलवलेलं आहे. आता 9:30 वाजता ही बैठक होते, याच्यामध्ये काय भूमिका? मला असं वाटतं त्यांचं काय करायचं ते करतील. आंदोलकांशी संवाद साधायला पाहिजे होता, गेल्या 20 दिवसात तो साधला नाही. आणि ज्या प्रकारे अमानुषपणे लाठी चार्ज त्या मुलांवर केला, हे निश्चितपणे याचा आम्ही निषेध करतो. 20 जुलै हा डरपोक दिवस म्हणून जाहीर करावा असं संधी. मुंबई महानगरपालिकेने धोकादायक झाडांवरती खरं तर कागद लावली होती, ही झाडं धोकादायक आहेत, जपून राहा. मात्र पावसात ती कागद फाटून गेली मुख्य आहे, त्यांना सिस्टीमच माहीत नाही. असं झाडावर धोकादायक लावून कशी ती टिकणार आहे? माझं तेच म्हणणं आहे ना, कुठलीच जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही आहे सिस्टीममध्ये. आयुक्त जबाबदारी घेणार नाहीत, अतिरिक्त आयुक्त जबाबदारी घेणार नाहीत, गार्डन डिपार्टमेंटचा सुप्रिंटेंडंट जबाबदारी घेणार नाही. मग जबाबदारी कोणाची आहे? आता ते म्हणतील आम्ही पोस्टर चिटकवलेलं त्या झाडावर, पण ते आता राहिलं नाही. मग कोणाची जबाबदारी? कोणाचीच नाही. राज ठाकरे यांच्या घराच्या समोरील झाड देखील धोकादायक असल्याचं त्यांनी त्या झाडावर लावलेलं होतं. मात्र त्यानंतर त्या झाडाचं कटिंग होणं अपेक्षित होतं किंवा ते तसं त्यांनी केलेलं पाहायला मिळत नाही. मुळात ज्या एक झाड काहीतरी कापलं साहेबांच्या काळात, ते एवढं कापलंय की आता झाड होतं की नाही शंका आहे. आमचं म्हणणं तेच आहे की या सगळ्याचं ट्री रिस्क असेसमेंट व्हायला पाहिजे, सायंटिफिकरित्या व्हायला पाहिजे. हे न करता यांनी जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेत हे कुठलेही क्वालिफाईड कॉन्ट्रॅक्टर नाहीत, हे लाकूड तोडे नेमलेत. आणि हे लाकूड तोडे मनाला येईल तशी लाकड तोडत आहेत. सर, राज्यातील जे प्रमुख 6 रुग्णालय आहेत त्या रुग्णालयाच्या नातेवाईकांना धर्मशाळा आणि विश्रामगृहे उभारण्याची काम आहे. उद्या आझाद मैदानावर आंदोलन आहे. चेंबूरमधल्या घटनेच्या संदर्भात हे आंदोलन केलं जाणार आहे. चेंबूरमध्ये झाड कोसळून एका लहानग्याचा अंत झालेला होता आणि या सगळ्या मुद्द्यावर मनपा विरोधात उद्या मनसेचा एल्गार असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.